सकाळी सकाळी कसं दिसलं तुम्हाला ते? रात्री संभव आलेला दादा. मी रात्री 2ला तुम्हाला फोन करणार होतो. मग रात्री तुम्ही घरात राहिला? जागे होतो. माझा तुमचा नंबर नाही. त्या फोटो दादाकडे जाऊन सकाळी नंबर. तुमच्या गल्लीत एवढे साप पकडलेत आणि रात्री असून सुद्धा तुम्ही झोपला नाही? मी झोपलोच नाही. नंबर नाही तुमचा म्हणून जागी राहिला. जागे राहिलो. तुमचा नंबर असला तर मी फोन केला होतो. मग भीती वाटली असणार की तुम्हाला फार? भीती नाही, सगळी बसलोय मी जागेच. तुम्ही आता परिस्थिती ऐकला, मला पण आता कळली. सकाळचा वेळ आहे. नको थांबा. आता तुम्ही ही परिस्थिती समजू शकता. आणि यांनी 2-3 महिने बाहेर होते असंही तुमचं म्हणणं लक्षात घ्या. त्यामुळे हा साप आला असावा आणि तो काहीतरी खाल्लाय त्यामुळे बसला असावा. पण त्याने रात्रभर जागेत, लक्षात घ्या. हा साप बघत कधी कधी आम्ही लवकर येतो पण फोन करत नाही, लक्षात घ्या. हे एक मोठं महत्त्वाचं उदाहरण आहे. आणि हा पण आपल्याला घाबरलेला, लक्षात घ्या. कसा नाव आहे बघा. त्याला पण मी सांभाळून पकडायला लागणार. अशा प्रकारे आपण घरात नसताना साप येऊन राहत असतात, उंदीर येत असतात, त्यामुळे राहतात. तसे हे कुटुंब रात्रभर म्हणजे जागर राहिलं, लक्षात घ्या. आणि म्हणजे सापानं काही केला नाही, तो तिथंच बसला होता, हे महत्त्वाचं आहे. पण कुटुंबालाही घाबरत राहावं लागलं. आणि अशा प्रकारच्या घटना, अनुभव आमच्या कामात येत असतात. आणि हे वेगवेगळे अनुभव आम्ही तुमच्याशी शेअर करत असतो. साधारण 3 वर्ष वयाचा हा साप आहे. आणि भीती असते, सगळं आहे, बरोबर आहे, लक्षात घ्या. लोक गडबड करतात, हे खरं आहे. पण रात्रभर यांना साप घेऊन त्यांच्याबरोबर राहावं लागलं आणि जागे राहावं लागलं. त्यांनी जे सांगितलं, ह्या घटना सगळ्या आपण समजू शकता. आणि आपल्यामध्ये सुद्धा सापाबद्दल भीती आहे, पण स्वतः ते काय करत नाही, जे मी नेहमी सांगतो, या उदाहरण ते स्पष्ट होत असत आहे. 2 वर्ष वयाचा हा नाग जातीचा साप आहे मित्रांनो.